बोल राधे 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 राधे। तर अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना केली। लगेच भगवंत आले आणि भगवंताने छोटंसं रूप धारण केलं आणि गर्भामध्ये जाऊन परीक्षिती राजांचं रक्षण केलं। आणि परीक्षिती राजाचं रक्षण करून काही दिवसांनी परीक्षिती राजांचा जन्म झाला। बोला परीक्षित महाराज की जय। इकडे एक दिवस विदुरजी 5 पांडवांकडे आले आणि विदुरजी पांडवांकडे आल्याच्या नंतर धृतराष्ट्राला आणि गांधारी माताला भेटण्याकरिता गेले। भेटायला गेले आणि बोलायला लागले, हे धृतराष्ट्र कशी आहे तब्येत वगैरे? मस्त। अच्छा, बाकी व्यवस्था वगैरे सगळी छान। आणि 5 पांडव काळजी घेतात का? हा, खूप काळजी घेतात। दिवसातून 2-3 वेळेस माझ्याकडे येतात। विदुरजी बोलायला लागले, धृतराष्ट्र थोडी तरी लाज वाटली पाहिजे। अरे ज्याचा मारण्याकरिता तू क्रूर असे काही नाही तर काही रस्ते बघितले, त्यांना मारण्याकरिता नाही ते केलंस, त्यांच्याच तुकड्यावरती आज जगतोयस। त्यांना जेवायला दिल्यावरच जेवतोस। काय गरज नाही म्हणे असं जगण्यामध्ये। तुला जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताची कथा श्रवण कर, भगवंताची तपश्चर्या कर, यज्ञ कर, नामसंकीर्तन कर। तेव्हा धृतराष्ट्राला थोडीशी खिन्न विचिन्न मन झालं। अरे त्याला मारण्याकरिता आपण खूप काही केलं, तरी सुद्धा आज ते 5 पांडव आपलीच सेवा करतात। मनात संशय आला आणि आता गांधारी मातेला घेऊन धृतराष्ट्र विदुरजींसोबत निघाले। विदुरजींसोबत वनामध्ये ते निघून गेले। तिकडे वनामध्ये ते राहू लागले। पण 5 पांडवांचा असा नियम होता की सकाळी उठल्याबरोबर धृतराष्ट्राचं आणि गांधारी मातेचं दर्शन घ्यायचं। सकाळ झाल्याबरोबर ब्रह्म मुहूर्तावरती धृतराष्ट्राकडे येतात। बघतात तर काय, धृतराष्ट्र कुठेच दिसत नाही, गांधारी माताही दिसत नाही। 5 पांडवांना वाईट वाटलं। अरे आपल्याकडून सेवा करण्यात काहीतरी कमतरता झालं असेल, म्हणूनच हे घर सोडून गेले। दुःख होईला लागलं। तितक्यात नारद महर्षी आले। नारायण नारायण। 5 पांडवांनो, कसलीच चिंता करू नका। आता धृतराष्ट्राचं आणि गांधारी मातेचं खरं कल्याण होणार आहे। ते कुठे गेले नाही, विदुरजी सोबत तीर्थयात्रा करण्याकरिता गेले। आता हे कळालं तेव्हा 5 पांडवांना भगवंताच्या विरहामध्ये दुःख झालेलं होतं। तो विरह आता सहन होत नव्हता। परीक्षिती राजा काही जास्त मोठे झालेले नव्हते, तरी सुद्धा परीक्षिती राजांकडे आपलं राज्य कारभार दिला। त्यांचा राज्य अभिषेक करण्यामध्ये आला आणि 5 पांडव व द्रौपदी स्वर्गारोहण करण्याकरिता निघाले। स्वर्गारोहण करत असताना जाऊ लागले। जात असताना अगोदर द्रौपदी माता खाली पडल्या। का? द्रौपदी माते तर भगवंताची एवढी भक्ती करत होत्या। एक वेळेस भगवंताला बोलवावं, लगेच भगवंत येत होते। मग का बरं? यांच्याकडे काय कमी झाली असेल, काय चूक असेल, यांना स्वर्गामध्ये जायला नाही भेटलं? भगवंतानी द्रौपदी मातेला अक्षय पात्र दिलेलं होतं। सूर्यदेवाने द्रौपदी मातेला अक्षय पात्र दिलेलं होतं। त्या अक्षय पात्रातून
त्यांच्या रोज जेवण्याची व्यवस्था व्हायची. पण एक दिवस गौतम ऋषी द्रौपदी मातेकडे जेवण्याकरिता आले. एकटे नव्हते आले, आपल्या शिष्यांना सोबत घेऊन आलेले होते. आणि त्या अक्षय पात्राचा असा नियम होता की सकाळपासून ते अन्न द्यायला तयार आहे, सकाळपासून अन्न देतं. पण एकदा का द्रौपदी मातेने जेवण केलं आणि ते ताट धुवून ठेवलं की त्यात परत अन्न दिसत नव्हतं. आणि सायंकाळची वेळ होऊन गेलेली होती. द्रौपदी माताने जेवण केलं आणि द्रौपदी मातेचं नेमकंच जेवण होऊन त्यांनी ताट धुवून ठेवलं. आणि तितक्यात तिथे गौतम ऋषी आले. आणि तितक्यात तिथे ऋषी आल्याच्या नंतर आपल्या एवढ्या शिष्यांना घेऊन आलेले बघून अर्जुनाला खूप आनंद झाला. 5 पांडव त्यांच्या जवळ जातात, नमस्कार करतात आणि आपली काय सेवा करावी असं म्हणतात. सांगितलं, मला आणि माझ्या शिष्यांना आत्ताच जेवायला हवं आहे. जेवण हा म्हणे ठीक आहे, काहीच हरकत नाही. तुम्ही काय करा, गंगेवरती जा, स्नान करा, थोडस स्नान करून या, तोपर्यंत मी सर्व भोजनाची व्यवस्था करतो. द्रौपदीकडे आले. द्रौपदी, आता आपल्याकडे ऋषी आलेले आहेत, त्यांचे 60,000 शिष्य त्यांच्या सोबत आहेत, सर्वांना जेवायला करायचं आहे. अक्षय पात्र तयार आहे ना? अहो, आत्ताच पात्र देऊन ठेवलंय मी. काय आता काय करावं? चिंता लागली. द्रौपदी म्हणते, काहीच घाबरू नका, थांबा. एक तांब्याभर पाणी घेतलं, तुळशी वृंदावनापाशी गेली आणि तुळशीला पाणी घालत म्हणायला लागली, भगवंता, अरे माझ्यावरती दुःख आलं आहे. भगवंताची प्रार्थना करायला लागली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सखया लाविला, वेळ का सखया लाविला, वेळ का सखया लाविला. नको पाहू गेले दीननाथ प्रीत समरिया कोले, दीननाथ प्रीत समरिया कोले. नको पाहू केले पाप पुण्य, नको पाहू केले, नको पाहू केले पाप पुण्य, पाप
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. अरे देवा, कोठे गुंतलास, लवकर ये. देव जेवण करत होते. जेवता जेवता जसा द्रौपदीचा आवाज आला तसं भगवंत तिथून निघाले आणि द्रौपदी जवळ येऊन द्रौपदीला म्हणतात, काय ग द्रौपदी, जेवता जेवता बोलवलंस? देवा, अक्षय पात्र दिलेलं आहे, पण अक्षय पात्र मध्ये मी जेवण केलं आणि जेवण करून ते ताट धुण्यात आलंय. आता इकडे आमच्याकडे दुर्वास ऋषी भोजनाकरिता आलेत आणि ते एकटे नाही, त्यांचे 60,000 शिष्य सोबत घेऊन आलेत. आणि त्या दुर्वास ऋषींचा क्रोध तर देवा तुम्हाला माहीतच आहे. त्यांना दृष्टी टाकता क्षणी भस्म होऊन जाऊ आम्ही, काहीतरी कर देवा. भगवंत म्हणतात, द्रौपदी ते सगळं करतो, पण अगोदर मला जेवायला दे. अरे देवा, मी तुला बोलवलंय कशासाठी आणि तू परत मला तेच मागतो? देव म्हणतो, अगं त्याच्यावरती काहीतरी असेल, आण माझ्याकडे ताट. अक्षय पात्र द्रौपदी घेऊन येते आणि त्या अक्षय पात्रावरती एक तुळशीचं एक पान होतं भाजीचं. ते भाजीचं पान भगवंताने घेतलं आणि खाल्लं. जसं भगवंताने ते पान खाल्लं तसं ढेकर दिला आणि इकडे ढेकर दिला, तिकडे त्या दुर्वास ऋषींचे 60,000 शिष्य गंगेमध्येच ढेकर द्यायला लागले. त्यांच्यासोबत दुर्वास ऋषीही ढेकर देऊ लागले. सगळ्यांचे पोट भरून गेले. आता इकडे भगवंताने जेवायची व्यवस्था केली होती. 5 पांडवांना सांगितलं, जा त्यांना बोलवून आणा. भीमदेव आपली गदा घेतली आणि निघाले. या 60,000 शिष्यांना प्रश्न पडला, आता जेवायची व्यवस्था झाली असेल पण पोटामध्ये भूक नाही, काय करावं? तितक्यात तिकडून दिसले भीमदादा आलेले. जसे भीमदादा दिसले तसे काही शिष्य पळायला लागले. भीमदादा म्हणायला लागले, जर का एकही जण पळाला तर माझ्या गधेतून वाचणारच नाही. सर्व शिष्य जागेवर स्तब्ध झाले. चला म्हणे जेवायला. जेवायला नेण्यात आलं. पंचपक्वान तयार केलेले होते. ते पंचपक्वान खाऊ घालू लागले. खा म्हणे, खा. खाऊ लागले. खात असताना काहींचं एवढं पोट भरलं, जाग्यावर झोपी गेले. काहींना ते ताट बघूनच बेशुद्ध झाले आणि काही भगवंताची भीमदादाची गदा बघूनच बेशुद्ध झाले. बघा, जर का आपल्याला भूक लागलेली असेल खूप, पण आपल्या समोर एखादा व्यक्ती उभा आहे, तो आपल्याला म्हणतो, खा खा, तुझ्याच बापाच आहे, जेवण जाईन का? जाणार नाही. तसंच इथे सर्व शिष्य जेवण करत होते, पण आमचा भीमदादा तिथेच गदा घेऊन उभा होता. कशाचं जेवण जातं? त्या भीमदादाला बघूनच काही जण खाली पडले. अशी भगवंत द्रौपदी मातेची सतत रक्षण करायचे. ज्यावेळेस द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत होतं, त्यावेळेस द्रौपदी मातेने प्रत्येक जणाला आवाज दिला. अर्जुनाला आवाज देते, भीमदादाला आवाज देते, धर्मराजाला आवाज देत होती, भीष्म पितामहाला आवाज दिला, धृतराष्ट्राजवळ जाते, पिताश्री आपण माझे पिता समान आहात, आपल्या मुलीची लाज जात आहे, काहीतरी बोला. धृतराष्ट्र काहीच बोलले नाही. सभेमधल्या प्रत्येक जणाकडे व्याकुळतेने बघून त्यांच्याकडे मदत मागत होत्या, पण कोणीच मदत करायला तयार नव्हतं. त्यावेळेस शेवटी भगवंताला बोलवलं. जसं भगवंताला बोलवलं तसं भगवंत तिथे प्रगट झाला. बघा, देवाची प्रार्थना केली तर देव येतो, पण आपण काय करतो? अगोदर सांसारिक व्यक्तींना बोलवतो, माझा नवरा माझ्या कामी येईल, माझा मुलगा माझ्या कामी येईल.
माझी बहीण माझ्या कामी येईल, माझी आई माझ्या कामी येईल. कुणी येत नाही महाराज. आपण सगळ्यात शेवटी भगवंताला बोलवतो, पण तुम्हाला सांगणं असेल की कोणाला बोलवण्या अगोदर भगवंताला एकदा बोलवून बघा. जर भगवंत नाही आला तर तुमच्या संसारिक व्यक्तींना बोलवा. द्रौपदी मातेने भगवंताला बोलवलं, तसं भगवंत तिथे प्रगट झाले. साडीच्या रूपामध्ये भगवंत द्रौपदी मातेला साडी पुरवू लागले आणि अशा प्रकारे भगवंताने ते वस्त्र हरण होण्यापासून द्रौपदीचं वाचवलं होतं. एवढे भगवंत द्रौपदीच्या जवळ होते, तरी सुद्धा द्रौपदी माता स्वर्गाला जाऊ शकले नाही. अर्जुनाची भक्ती किती जवळची होती. सतत अर्जुनाच्या जवळच राहायचे भगवंत, सतत जवळ राहत होते. मित्र म्हणून राहायचे, घोड्याचे सारथी म्हणून राहायचे. सतत भगवंत सोबत होते, तरी सुद्धा अर्जुनही स्वर्गाला जाऊ शकले नाही. युधिष्ठिर महाराज, धर्मराज कोणीच जाऊ शकलं नाही स्वर्गाला. कारण कर्म, सूक्ष्म कर्म असतात. आपण चालत असतो, चालताना पायाखाली मुंगी येते, छोटे छोटे किडे येतात, ते किडे मारले जातात, त्याने पाप होतं, त्याने पाप होत असतं. एखाद्याचं मन आपल्याकडून दुखवलं जातं, पाप होतं. आपल्याकडून रोज हवा दूषित होत असते, त्या हवेमुळे कितीतरी प्राण्यांचा मृत्यू होतो, त्याचं पाप आपल्याला लागतं. पाप आपल्याकडे कुठून येईल हे सांगता येत नाही, सांगताच येत नाही हे काही. एक साधू महाराज होते. साधू महाराज रोज प्रत्येक गावामध्ये फिरायचे, थोडीशी मधुकरी मागायची आणि ती खाऊन आपला पोट निर्वाह करायचे आणि भगवंताचं भजन करत होते. एक दिवस असंच एका गावामध्ये गेले आणि त्या गावामध्ये एकादशीचा दिवस होता. भिक्षा मागण्याकरिता गेले. भिक्षाम देही, भिक्षाम देही. लगेच एक स्त्री बाहेर आली आणि त्यांना भिक्षा वाढली आणि जेवढं लागत होतं तेवढं घेऊन साधू महाराज आपले गेले. पण शेजारींना ते ऐकलेलं होतं. शेजारणीला वाटलं आजच ताक केलंय, ताक देऊन यावं. ताक महाराज कोणी कोणाला देतं आपल्याला माहितीये. त्याच्यावरचं दही कधी फुकट देणार नाहीत किंवा तूप तर नाहीच देणार, दुधाचा तर विषयच नाही, फुकट देणार नाही. आता हे प्रत्येकाला नाही कळालं. ज्याच्या घरी गाय आहे, ज्याच्या घरी म्हैस आहे त्यालाच कळालं. आणि मेन म्हणजे दुधाच्या जे मालकीन असतात का त्यांना कळालं. ताक झालं होतं. लगेच ते ताक घेतले एका ग्लासमध्ये आणि महाराजांकडे गेली आणि महाराज ताथ ताथ ताक केलेलं आहे, घ्या. पण ते नेत असताना एक कावळा एका सापाला मारून ते साप घेऊन जात होता. त्या सापाच्या तोंडातलं विष बाहेर पडलं आणि ते विष या ताकामध्ये येऊन पडलं आणि तेच ताक त्या साधू महर्षीने पेलं. ज्यावेळेस ते ताक पेलं त्यावेळेस ते महाराज आता वाचले असतील का? देहांत झालं त्यांचा. मग आता साधूला मारलं म्हटल्यावरती त्याचं पापही मोठं असेल. मग आता यमदूत आले, बघू लागले याचं नेमकं पाप कोणी केलंय हे मारण्याचं. इकडे तिकडे बघतात, कोणाला दोष द्यावा. ज्या बाईने ताक दिलंय त्या बाईला दोष द्यावा का? ती तर त्यांच्यासाठी ताक घेऊन जात होती. वरून सापाने गराळी टाकली, त्यात तिचा काही दोष होता का? निस्वार्थ भक्ती होती महाराजांची, पण तिच्यावरती ते पाप लागलं. पाप
पाप मनुष्याकडे कसं येईल सांगता येत नाही. म्हणून ते पाप नष्ट करण्यासाठी देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं पूजन केलं पाहिजे. रात्री झोपताना प्रत्येकाने एक श्लोक म्हणावा, जो मी सुरुवातीलाच म्हणते, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा श्लोक रात्री झोपताना दररोज म्हणावा. देवा, जेवढं काही मी पाप केलंय, जेवढं मी पाप केलंय तेवढं तुझ्या पदरामध्ये घे. आणि अशा या पापाच्या सूक्ष्म कर्मातून आपल्याला भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर मुक्तता भेटते. म्हणून ज्या वेळेस इथे भजन चालू होतं त्यावेळेस प्रत्येकाने भजन करायला पाहिजे, प्रत्येकाने हाताने टाळी वाजवावी. तुम्हाला म्हणत नाही मी खाली बसूनच टाळी वाजवा म्हणून, उठून पावले खेळत जरी तुम्ही केलं ना तरी चालेल. भगवंताचं भजन करत असताना आनंद घेत भगवंताचं भजन करावं. आज आपण डीजे पुढे नाचत असतो त्याचा काही फायदा होत नाही. डीजेचा जो कानाला आपला आवाज येतो त्याचा आपल्या हृदयावरती परिणाम होत असतो, शिवाय कानावरती परिणाम होतो. पण देवाच्या या साऊंडचा जर का आवाज तुमच्याकडे आला तर तुमच्या कानाची तृप्तता होईल. शिवाय तुम्ही जर का इथे थोड्याशा पावल्या खेळल्या तर भगवंताला ते खूप आवडेल. कारण आमचे कान्हा प्रत्येक वेळी गोपियांना नाचायला लावत होते, शिवाय भगवंत सुद्धा त्यांच्यामध्ये नाचत होते. आपण दरवर्षी सप्त्यामध्ये गोल रिंगण करून नाचतो का? नाचत असतो गोल रिंगण करून. गोपिया ज्या वेळेस भगवंतासोबत नृत्य करायच्या त्यावेळेस गोल सर्कल करून नृत्य करायच्या आणि मधात भगवंत येत होते. तोच भाव ठेवून दरवर्षी आपण तसं भजन केलं पाहिजे. याही वर्षी आपल्याला तसंच भजन करायचं आहे. ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी समोर यायचं आणि गोल रिंगण करायचं. पावले खेळायचे नाही. बाकीच्यांनी बसून राहायचं. उभा राहा, सगळ्याच उभा राहा. सगळ्यांना आपण आपल्या जागेवरती उभा राहून का होईना भजन करायचं आहे. आणि प्रत्येकाने आपल्या पाय आणि हात हलवायचे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे.
कृष्ण भगवान की जय, शुकदेव भगवान की जय. प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती आता प्रफुल्लित झाला. असंच रोज आपण नृत्य करायचं एक वेळेस तरी. आज काही जणी जवळ आल्या, उद्यापासून रोज प्रत्येक जणाने आपण आपल्या जागेवरती 5-6 जणीचा ग्रुप करून रोज पावल्या खेळायच्या. ठीक आहे? बोल राधे राधे, राधे राधे. बघा असं भगवंताला बोलवलं आणि त्या सर्वांचा तिथे स्वर्गारोहण झालं. आणि त्यानंतर श्री परीक्षितजी राजा सर्व राज्यकारभार सांभाळू लागले. परीक्षित राजा राज्यकारभार सांभाळत असताना एक दिवस विचार केला की अरे आपण राज्य करत आहोत, राजाचं कर्तव्य आहे. आपल्या राज्यामध्ये आपल्याविषयी प्रजा काय विचार करत आहे. आज मी इथे कथा करत आहे, तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी काय विचार आहे हे मला कळून घ्यायला पाहिजे. पण परीक्षिती राजांनी आपला वेश बदलला आणि तिथे ते बघू लागले की नेमकं आपल्या प्रजेचं काय मत असेल. आता मी तर काय वेश बदलून तुमच्या मध्ये येऊ शकत नाही, कारण सगळ्यालाच अशोक पाटलाची पोरगी माहिती, श्रीधरजी नाथ म्हणून ओळखतात. त्याच्यामुळे मी काय इथं वेश बदलून येऊ शकत नाही. पण राजाचं कर्तव्य आहे प्रजा आपल्याविषयी काय विचार करते. आज मुख्यमंत्री असेल, आपल्या गावातलं सरपंच असेल, तालुक्याचा असेल किंवा एखाद्या गावाचा सरपंच असेल, आमदार असो खासदार असो, प्रत्येक जण विचार करतं की आपल्याविषयी गावातल्यांचं मत काय. तसं श्री परीक्षितजी राजा विचार करत होते की नेमकं प्रजेचं माझ्याबद्दल म्हणणं काय असेल. म्हणून परीक्षितजी राजा वेश बदलतात आणि वेश बदलून राजामध्ये जातात. इकडे तिकडे बघतात, काही पारावरती बसलेले लोक असतात, काही चांगले असतात, काही टवाळकी करणारे असतात. तसे काही पारावरती बसलेले लोक होते. परीक्षिती राजा त्यांच्या जवळ जातात थोडं आणि ऐकतात की नेमकं काय चालू आहे. ते बोलू लागले की अरे परीक्षितजी राजा, किती चांगला राजा भेटला आपल्याला. त्यांच्या वंशाचं वर्णन करू लागले. त्यांच्या आजोबा अर्जुनजी महाराज किती श्रेष्ठ आहेत, धर्मराज किती श्रेष्ठ होते. पूर्वजांची कीर्ती ते श्रवण करू लागले. थोडस समोर जातात, समोर जाऊन तिथे बघतात तर तिथे ही तशीच चर्चा चालू होती. मनाला समाधान वाटलं, अरे आपल्या पूर्वजांचं एवढं नाव आहे. आता राज्यकारभार सांभाळत असताना थोडस समोर जाऊन बघतात तर तिथे एक गाय होती. त्या गायीला एक मनुष्य मारत होता आणि त्यांच्या बाजूलाच एक बैल होता. पण त्या बैलाला 3 पाय नव्हते, एकच पायावरती तो बैल उभा होता. आणि ही गाय रडू लागली आणि त्या दोघांचा संवाद चालू होता. त्या दोघांचा संवाद परीक्षिती राजांनी श्रवण केला आणि तो जो माणूस यांना मारत होता त्या माणसाच्या जवळ जातात, त्या गायी जवळ जातात आणि जाऊन त्यांना बोलतात, हे गोमाते, तुला काय त्रास आहे, कशामुळे रडतीयस तू, कशामुळे रडतीये. गोमाता काहीच बोलायला तयार नाही. तेव्हा बैलाला विचारलं, का रडत आहात. बैलही काही सांगायला तयार नाही. अरे झालं काय. तेव्हा तो बैल बोलू लागला, म्हणे
दोष कोणाला द्यावा? कोणाला दोष द्यावा आम्ही? जर आम्हाला मारणाऱ्याला दोष द्यावा तर त्याची काय चुकी, त्याचे ते कर्म. बरं, दुसऱ्या एखाद्या माणसाला दोष द्यावा तर त्याची काय चुकी? प्रत्येकाचे आपण आपले कर्म असतात, आमचे प्रारब्ध असतील, म्हणून आज आम्हाला ही वेळ आली आहे. ज्या वेळेस हे सर्व श्रवण केलं त्यावेळेस म्हणाले, परीक्षिती राजांना समजलं हे कोणी सामान्य नाहीत, स्वतः धर्मराजाचे तुम्ही रूप आहात. लगेच परीक्षिती राजाने ओळखलं, तुम्ही स्वतः धर्माचं रूप आहात. आणि हे तुमच्या जवळ कोण आहे? कोण आहे सांगा? तेव्हा धर्म बोलू लागला, म्हणे ही गोमाता स्वतः पृथ्वी मातेचं रूप आहे. आणि मी धर्म आज पृथ्वी तलावरती सर्वजण नाही नाही ते कार्य करत आहेत. पृथ्वी मातेला त्रास होतोय, त्यामुळे पृथ्वी माता रडत आहे. बघा, आपली भारत भूमी काही सामान्य नाही, वीरांची भूमी आहे. या भारत भूमी एवढं श्रेष्ठ कोणतीच भूमी नाही. इथे संतांचं आगमन झालेलं आहे, इथे देव राहून गेलेले आहेत. इथला वृक्ष यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. कर चले हम फिदा जानो तन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों.
भारत माता की जय. आपल्या भारता एवढा श्रेष्ठ देश कुठे नाही. महाराष्ट्र एवढं श्रेष्ठ कुठे राष्ट्र नाही. आणि या पृथ्वी मातेसारखं श्रेष्ठ कोणतीच माता नाही. माते, तुझ्यासाठी भगवंताने अवतार घेतला होता. आज गोमातेच्या रक्षणासाठी भगवंताने अवतार घेतला होता. आमचे भगवान श्रीकृष्ण काय करायचे? गोमातेला घेऊन वनामध्ये जात होते. माते, तुझ्यासाठी जन्म घेतलेला आहे देवाने आणि आज तुलाच त्रास होतोय. जोपर्यंत हा परीक्षित आहे तोपर्यंत माते तुला त्रास होणार नाही. परीक्षिती राजा पृथ्वी माताला बोलू लागले आणि पृथ्वी मातेला बोलत असताना पृथ्वी माता म्हणते, काय करावं आता? देवाला बोलवावं तर देवाच्या अवतार कार्याला अजून वेळ आहे. परीक्षिती राजा म्हणतात, माते, तू गोमातेचं रूप धारण केलंस, तुला मी काहीच होऊ देणार नाही. आमचे भगवंत छोटे असताना गाई गोपालांना घेत होते आणि गाई गोपाळांसोबत वनामध्ये गोवर्धन पर्वतावरती जायचे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटुस मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. भगवंत छोटे छोटे गायींना घेऊन जात होते. हा सर्व प्रसंग आपल्याला अजून 1-2 दिवसांनी श्रवण करायचंच आहे, कारण अजून आपला देवच जन्माला आला नाही. अजून देवच जन्माला आला नाही. देवाला जन्माला येण्याकरिता अगोदर ही व्यवस्था चालू आहे. कशी व्यवस्था चालू आहे? ही श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितलेली व्यवस्था वेगळी आणि आपली व्यवस्था वेगळी चालू आहे. आपली काय व्यवस्था चालू आहे माहितीये? देव जन्माला यायचा असेल तर अगोदर गोपियांना तयार करावं लागतं, यशोदा माताला तयार करावं लागतं. इकडे आमच्या गोपियाच तयार व्हायला तयार नाहीत. ज्या गोपिया तयार व्हायला त्यामुळे देवाला यायला वेळ आहे. अगोदर गोपियांना तयार करायचंय. जसं आज तुम्ही तयार झालात तसंच उद्या सुद्धा व्हायचंय. उद्या देवाचा जन्म करायचा आहे आपल्याला आणि उद्या प्रत्येक जणीनं गोपियांचं रूप धारण करून यायचं. जसं की सर्वांनी पिवळे वस्त्र धारण करायचे आणि सुंदर असं मेकअप करून यायचं. ज्यावेळेस भगवंत जन्माला आले होते त्यावेळेस गोपिया प्रत्येक जण मेकअप करत होत्या, पण त्यांचा आनंद एवढा होता की काजळाच्या जागी लिपस्टिक लावायच्या आणि लिपस्टिकच्या जागी काजळ लावायच्या. आपल्याला तसं काही करायचं नाही, पण उद्या सर्वांनी पिवळ्या कलरचे वस्त्र धारण करून यायचे आहे. तर भगवंत ज्यावेळेस जन्माला आले होते त्यावेळेस देवाने गोमातेचं रक्षण केलं होतं. तसंच परीक्षिती राजा म्हणतात की माते, मी तुझं रक्षण करेल. आणि त्या दोघांचा संवाद झाल्याच्या नंतर त्या माणसाकडे जातात आणि त्या माणसाला म्हणतात, तू कोण आहेस आणि का माझ्या गोमातेला त्रास देतोस? तेव्हा तो काही बोलत नव्हता, शांत उभा होता. परीक्षिती राजांना राग आला आणि रागामध्ये परीक्षिती राजाने तलवार काढली आणि तलवार काढून त्याला मारणार तितक्यात त्याने स्वतःचं रूप धारण केलं. रूप धारण केलं
ते कोणी दुसरा कोणी नसून कलियुग होतं. कलियुगाचं रूप धारण केलं. आता तुम्ही विचार करता, कलियुगाला रूप कुठून आलं? पृथ्वी मातेला रूप कुठून आलं? बघा, नद्या असतील, नद्याचं एक रूप पाण्याच्या द्वारे आहे, एक रूप आपल्यासारखं आहे. झाडं आहेत, वृंदावन मधले जे झाडं आहेत, ते झाडं अशी दिसायला दिसतात, पण त्यांचं सुद्धा रूप आपल्यासारखं आहे. जसं एखाद्या व्यक्तींचं वरून दाखवणारं रूप वेगळं असतं आणि आतमधलं रूप वेगळं असतं. तसंच पृथ्वी मातेचं हे रूप वेगळं आहे आणि आपल्यासारखं रूप वेगळं आहे. तेच गोमातेच्या रूपामध्ये पृथ्वी माता आलेल्या प्रगट झाल्या. धर्म देखील आपल्या रूपामध्ये प्रगट झाले आणि हा कलियुग सुद्धा आपल्या रूपामध्ये प्रगट झाला. आता कलियुगाला परीक्षित राजा बोलू लागले, अरे तू माझ्या राज्यामध्ये कसा आला? माझ्या राज्यामध्ये कलीला प्रवेश नाही, इथे तुला प्रवेश नाही. कली शरण गेला. परीक्षित राजांना शरण जाऊन म्हणतो, महाराज, ही पृथ्वी सर्व तुमचीच आहे, सर्व तुमचंच राज्य आहे, मग नेमकं आम्ही जावं कुठं? कली थोडासा ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागला. म्हणे, भगवंताकडे दृष्ट लोकही जातात, चांगले लोकही जातात, देव दोघांनाही आपल्या पदरात घेतो. तसं माझ्याकडे खूप पाप आहे, माहिती आहे, पण मी देखील तुमच्याच राज्यातला आहे, मला तुम्हाला स्वीकारावंच लागेल, मला काही जागा द्या. तेव्हा परीक्षित राजांनी कलियुगाला काही जागा दिल्या. कोणत्या जागा दिल्या? द्रुत खेळणारे, मद्यपान, व्यभिचार करणारे आणि हिंसा करणारे, जो कोणी हा व्यक्ती असेल त्याच्यामध्ये जाऊन तू प्रवेश करायचा, तीच तुझी जागा. बघा, द्रुतम म्हणजे पत्ते खेळणारे. जो कोणी पत्ते खेळत असेल, समजायचं त्याच्याकडे कलीचा वास आहे. मद्यपान जो करत असेल, समजायचं त्याच्याकडे कलीचा वास आहे. बघा, हे मद्यपान करणं असंच नाही, याचा परिणाम आपल्या लंग्सवर होत असतो. ठीक आहे, आपल्या शरीरावरती होऊ द्या, काय व्हायचं तर, पण आपल्या भरोश्यावरती जी पत्नी आपल्या जवळ आलेली असते, त्या पत्नीला त्याचा त्रास होतो, आपल्या मुलाबाळांना त्रास होतो. मी काय फक्त मद्यपानाचं म्हणजे दारूच बोलत नाहीये, बाकीही खूप व्यसन आहेत ना. गुटखा असेल, तंबाखू असेल, खूप काही नावं असतात. आता तेवढे नावं तर काही मला माहिती नाहीत. वाईट असतं ते जे आपण मद्यपान करतो, त्या मद्यपानामुळे आपल्यालाच त्रास होत नाही, तर आपल्या सर्व परिवाराला त्रास होत असतो. बरं, फक्त परिवाराला त्रास होतो का? नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा त्रास होतो. एखादा व्यक्ती आपल्या जवळ येऊन सिगरेट ओढत असेल तर त्याचा आपल्याला त्रास होतो, आणि तो व्यक्ती तिथून निघून गेला तरी सुद्धा 5-10 मिनिटं तिथे त्रास होतो. एवढं वाईट आहे. तुकोबाराय म्हणतात की हे मद्यपान करणारे मद्यपान करत नाहीत, विष्टा खातात. एवढी उपमा त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे या मद्यपानामध्ये कलीचा वास आहे. जो कोणी मद्यपान करत असेल, समजायचं त्याच्यामध्ये कली प्रवेश झालेला आहे, त्याच्या नादीच लागायचं नाही, त्याला सोडून द्यायचं. व्यभिचार, जो कोणी व्यभिचार करत असेल,
त्याच्यामध्ये कलीचा वास आहे. व्यभिचार म्हणजे काय? फक्त स्त्रियांवर अत्याचार करणं म्हणजे व्यभिचार नाही. एखाद्याविषयी वाईट विचार करणं म्हणजे व्यभिचार. एखाद्याचं चांगलं होऊ देणं नाही म्हणजे व्यभिचार. वाईट विचार करणं म्हणजे व्यभिचार. जो कोणी वाईट विचार करत असेल समजायचं त्याच्यामध्ये कलीचा प्रवेश आहे. हिंसा, जो कोणी हिंसा करत असेल त्याच्यामध्ये कलीचा वास आहे. या 4 गोष्टी दिल्या, पण कली म्हणतो महाराज मी काय एवढाही दृष्ट नाही की मला सगळी वाईटच जागा द्यावी म्हणून. माझ्याकडे एक चांगलंही गुण आहे आणि तो गुण काही सामान्य नाही. त्या गुणाने स्वतः भगवंताची प्राप्ती होते. कोणता गुण आहे कलीकडे? नामसंकीर्तन. सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये भगवंताची तपश्चर्या करावी लागत होती, यज्ञ करावं लागत होतं, हजारो वर्ष उपवाशी राहावं लागत होतं. आज आपण एकादश धरली तर किती खातो, आणि तिकडे तर हजारो वर्ष बिना अन्न पाण्याचं राहावं लागायचं. तप करत होते. तप करताना मांडी मोडायला जमत नव्हती. आपण तर साधं 2 तासाच्या कीर्तनात बसलो तरी किती मांड्या बदलतो तुम्हालाच माहित. तुम्हाला काय सांगायचं, मी बी मोडते. भागवताला बसले होते विचारूच नका. पण कीर्तनाचं 2 तास असतं, त्या 2 तासामध्ये सुद्धा आपली चुळबुळ चालूच असते. ही मांडी ह्या मांडीव, ही मांडी हे मांडीव, ही मांडी हे मांडीव. तुमची नाही, माझी सांगायले. आपण ते काही करू शकत नाही. त्या युगामध्ये हजारो वर्ष एका जागेवर बसून तप करावं लागत होतं, बिना अन्न पाण्याचं राहावं लागत होतं. पण कलियुगामध्ये एवढं काही करायची गरज नाही. काय करायचं? फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. माझी करावी कीर्तन, तेने नारायण जोडशी. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर स्वतः भगवंत आपल्या जवळ येतो. आणि ते नामस्मरण करण्याकरिता काळा वेळाची गरज नाही लागत बघा. कोणत्याही वेळेला आपण ते नामस्मरण करू शकतो. पण गुरुवर्य बालाजी बाबांनी सांगितलं होतं की जो आपल्याला गुरुमंत्र दिला जातो तो गुरुमंत्र एका आसनावरती बसून करावा आणि ते आसन आपलं फिक्स असावं. त्या आसनावरती बसून हातामध्ये जपाची माळ घेऊन 108 वेळेस तो जप करावा गुरुमंत्र. जर तो गुरुमंत्र आपण रोज त्याचं उच्चारण केलं नाही तर तो गुरुमंत्र राहत नाही.
माझ्या मुखातून बोलत नाही, स्वतः बालाजी बाबांनी गुरुवर्यांनी हे सांगितलेलं आहे. बाबांना बोलले होते की बाबा मला गुरु करून घ्यायचं आहे. बाबांनी सांगितलं तुला गुरु करायचं आहे ठीक आहे, पण हे सगळं करावं लागेल, नाहीतर गुरु करण्याचा काहीच फायदा नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगणं असेल की गुरु मंत्र घेतला असेल तर रोज देवापुढे आसन टाकून बसावं आणि त्या आसनावरती डोळे झाकून गुरुवारांचा चेहरा समोर आणावा, भगवंताचा चेहरा समोर आणावा आणि 108 वेळेस माळ जप करावी. हे झाला गुरुमंत्र. पण आपला जो साधा मंत्र आपण जपत असतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हा जप करण्याकरिता आपलं तुम्हाला आसन धारण करायची गरज नाही किंवा कोणतेही कार्य करताना हे नामस्मरण केलं तरी चालतं. ज्ञानोबराय म्हणतात की याकरिता काळा वेळाची गरज लागत नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही, काळवेळ नाम उच्चारिता नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही, काळवेळ पक्ष पाही उद्धारिती, दोन्ही पक्ष पाही उद्धारिती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. याकरिता काळा वेळाची गरज लागत नाही. कोणत्याही वेळेला भगवंताचं नामचिंतन करू शकतो आणि त्याच नामचिंतनाने या कलियुगामध्ये उद्धार होणार आहे. म्हणून प्रत्येकाने या कलियुगाचा फायदा घ्यावा. कलियुगामध्ये येणारे टेक्नॉलॉजी असतील, येणारे जे काही वाईट असेल त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतो. आज मोबाईल आहे, मोबाईलचा आपण पुरेपूर फायदा घेतो. वाईट आहे ते, हा, त्यात तेवढंच चांगलं पण आहे आणि तेवढंच वाईट आहे, पण त्याच्यातलं चांगला लाभ आपण घ्यावा. कलियुगातील वेगवेगळे दुसरे साधन असतील, ते सर्व साधनांचा आपण लाभ घेतो, पण जे मेन साधन आहे कलियुगातलं त्याचाच आपण नेमका फायदा घेत नाही. कोणतं साधन आहे? नामचिंतन. कलियुगात नामचिंतनाने उद्धार होतो. कलीने सांगितलं परीक्षितींना. परीक्षित राजा खूप प्रसन्न झाले. अरे एवढा चांगला गुण तुझ्याकडे आहे, हा गुण माझ्याकडे आहे, त्यामुळे मला एक चांगली अशी जागा द्या. ठीक आहे. परीक्षिती राजा खुश झालेले होते. सांग म्हणे कोणती जागा हवी आहे तुला? म्हणे मला सोन्याच्या ठिकाणी जागा द्या. सोनं असतं ना, सोनं आपल्या गळ्यातलं, तिथे ज्याने ज्याने सोनं घातले त्याच्याजवळ कली आहे, बरोबर? ज्याने ज्याने सोनं घातलं त्याच्याजवळ कली आहे. तर ज्याला सोनं नसन ते त्यालाच खुश झाला असते. प्रत्येक सोन्यामध्ये नाही. जे सोनं व्यभिचाराने कमवलं आहे, ज्या सोन्यात तुमचा काहीतरी वाईट हात असेल, त्या सोन्यामध्ये कली आहे. एखाद्याच्या शेतामध्ये काम करायला गेलात, 100 रुपये रोज सगळीकडे असेल आणि तुम्ही जर 200 रुपये घेत असाल तर समजायचं त्याचं सोनं केलं आणि त्याचं तुम्हाला कळी आला, कलीच घरात आला समजून घ्यायचं. एखादा व्यवसाय करत असतो, त्या व्यवसायामध्ये जर का व्यभिचार केला तर त्या पैशामध्ये सुद्धा कली येतो.
पैशामध्ये कली येतो, बरोबर ना? म्हणून या सोन्याच्या ठिकाणी कलीला जागा दिली. अशा 5 जागा परीक्षिती राजाने त्या कलीला दिल्या. एक वेळेस परीक्षिती राजा असंच भ्रमण करत करत वनामध्ये शिकार करण्याकरिता गेले. घोड्यावरती बसलेले आहेत, सैनिक कोणते सोबत नाहीत, शिकार करण्याकरिता गेलेत आणि शम्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये ते गेले. त्या शम्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन म्हणतात की मला पाणी हवं आहे. साधू महाराज थोडंसं पाणी द्या. शम्मिक ऋषी ध्यान करत बसलेले होते, तपश्चर्या करीत बसलेले होते, समाधी लागलेली होती त्यांना. परीक्षिती राजांचा आवाज आला नाही. परीक्षिती राजाला इकडे तिकडे बघतात, तरी सुद्धा कोणीच पाणी द्यायला तयार नाही. राग आला परीक्षिती राजांना आणि रागात येऊन जवळच एक मेलेला साप पडलेला होता. तो साप उचलला आणि शम्मिक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. शम्मिक ऋषी समाधी अवस्थेमध्ये होते, काही कळालं नाही. परीक्षिती राजा क्रोधात आपल्या राज्यामध्ये आला आणि घरी येऊन आपल्या अंगावरचं सर्व सोनं काढलं आणि जो मुकुट आहे तो मुकुट खाली ठेवला. ज्या वेळेस तो मुकुट खाली ठेवला त्यावेळेस त्यांना कळालं की अरे, आपण आज काय केलं? ज्या साधूची आपण पूजा करत होतो, ज्या संतांची आपण पूजा करत होतो, त्या संतांचा आपण आज अपमान केला, मेलेला साप त्यांच्या गळ्यात टाकला. नंतर लक्षात आलं, कधी? डोक्यावरचा मुकुट काढल्यावर. तुम्ही म्हणाल परीक्षिती राजांनी कसला विचार करून सोनं कमवलं? त्यांनी नाही. ज्या वेळेस 5 पांडवांचं युद्ध झालं होतं त्यावेळेस भीमाने तो मुकुट घरी घेऊन आले होते भीमराजा, आणि भीमराजाने ते मुकुट आणलेलंच परीक्षिती राजाने परिधान केलेलं होतं आणि त्याचीच संधी घेऊन हा कली आमच्या परीक्षिती राजांकडे शिरला आणि अशा प्रकारे परीक्षिती राजांकडून त्याने विभिचार करून घेतला. आता शम्मिक ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकलेला त्यांच्या पुत्राला शृंगी ऋषीला कळालं. ज्यावेळेस शृंगी ऋषीला हे कळालं, अत्यंत क्रोध आला आणि क्रोधाने यमुना मैया गंगा मैयामध्ये ते होते, तसंच गंगेचं पाणी हातामध्ये घेतलं आणि पाणी घेऊन खाली सोडलं आणि संकल्प केला, श्राप दिला की ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकला असेल त्यालाच तक्ष नावाचा साप येऊन दंश करून त्याचा मृत्यू व्हावा. श्राप दिला. जसा श्राप दिला तसा वडिलांकडे आला, गळ्यातला साप काढला आणि नेमका योगायोग होता की ते आपल्या तपश्चर्येमधून उठले. उठतात तर बघतात तर काय, शम्मिक ऋषी जवळ रडत आहेत. काय झालं पुत्रा, का रडतोस? म्हणे बाबा, आज तुमचा खूप अपमान झाला. परीक्षिती राजाने तुमच्या गळ्यात मेलेला साप टाकला. शम्मिक ऋषी हसायला लागले आणि म्हणतात, अरे राजा आहेत ते, काहीही करू शकतात. ठीक आहे म्हणे, टाकला माझ्या गळ्यात मेलेला साप, असू दे. नाही बाबा, असं कसं सोडन मी त्याला? शिक्षा दिली, मी श्राप दिला, येणाऱ्या 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे. शम्मिक ऋषींना राग आला ने, अरे तोच एक असा राजा आहे की जो सर्व पृथ्वी तलाला सांभाळू शकतो. यापुढे असा राजा होणार नाही. तू कस काय श्राप दिला? अरे थोडा विचार करायचा, मला तपश्चर्येतून उठू द्यायचं. बोलायला लागले, पण म्हणतात आता वेळ घालवण्यात आपल्याला टाइम नाही. आता परीक्षिती राजांना जाऊन सांग की तुम्हाला श्राप भेटलाय म्हणून. परीक्षिती राजांकडे जातात
आणि त्यांना सांगतात की महाराज, आपला शाप प्राप्त झालेला आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुम्हाला दक्षक नावाचा साप येऊन दंश करणार आहे. परीक्षित राजाला आनंद झाला. अरे बरं झालं, माझ्यासारख्या दृष्टाला हीच शिक्षा असायला हवी. याच्यापेक्षा अजूनही तुम्ही मला काही शिक्षा दिली असती तरी मी भोगायला तयार होतो. खूप मोठं पाप माझ्याकडून झालंय म्हणतात. आणि आता श्राप प्राप्त झालाय, काय करावं? सर्व राज्य आपल्या पुत्राला दिलं आणि स्वतः भगवंताचं नामसंकीर्तन करण्याकरिता निघाले. साधू संतांना माहिती झालं की आपल्या राजाला श्राप भेटलेला आहे. जसं माहीत झालं तसं सर्व साधू संत, मोठमोठे साधू परीक्षिती राजांकडे जातात. परीक्षिती राजा यमुनेच्या तटावरती बसलेले होते. भगवंताचं नामचिंतन करू लागले. तितक्यात तिथे सर्व साधू महर्षी येतात आणि परीक्षिती राजांसमोर बसतात. परीक्षिती राजा उठून उभा राहतात. सर्व साधू महर्षींना नमस्कार करतात आणि सर्वांचा आभार व्यक्त करतात की माझा उद्धार करण्याकरिता मोठमोठे तुम्ही साधू संत माझ्याकडे आला आहात. तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. बघा, ज्या वेळेस आपला मृत्यू होत असतो त्यावेळेस सहजासहजी मुखात भगवंताचं नामस्मरण येत नाही किंवा सहजासहजी आपल्याला साधू संतांचं दर्शन होत नाही. अरे मरत्या वेळेस आपल्याला आपल्या जवळचा व्यक्ती सुद्धा जवळ असणं याकरिता भाग्य लागतं. मरताना प्रत्येकाच्या मुखात देवाचं नाव येत नाही. कोणाच्या येतं मुखात देवाचं नाव? जन्मभर साठा करावा लागतो. कशाचा? नामाचा, चांगल्या कर्माचा, चांगल्या विचारांचा साठा करावा लागतो. दान करावं लागतं, धर्म करावे लागतात आणि त्याच दान धर्माचा सर्व साठा भगवंताकडे जातो. जसं बँक मध्ये आपण पैसे कमवून ठेवतो. 100 रुपये जवळ आले आहेत, 100 रुपयातले काही पैसे बँक मध्ये जमा करतो किंवा एखाद्या गल्ल्यामध्ये जमा करतो. तसंच जीवन जगत असताना काही चांगले कर्म केलेले, काही नामस्मरण केलेलं, काही दान धर्म केलेला, कोणाची मदत केलेली, ते सर्व भगवंत आपल्या बँकेमध्ये जमा करतात. एखादा व्यक्ती तहानेने व्याकुळ झालेला असेल, त्या तहानलेला पाणी पाजणं ते पुण्य भगवंत जमा करून घेतो. एखाद्याला आपली मदत लागत असेल तर त्याला मदत करणं ते एक पुण्य आहे. बघा, प्रत्येकाची मदत आपण केली पाहिजे. आज वाईट वेळ आपल्यावरती आहे, उद्या तीच वाईट वेळ दुसऱ्यांवरती जाणार आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती जर का तुम्हाला वाईट परिस्थितीमध्ये दिसत असेल, त्याला आपल्या मदतीची गरज असेल तर महाराज त्याला मदत करावी. जर आज तुम्ही त्याची मदत केली तर निश्चितच उद्या तुमच्या मदतीला कोणीतरी येईल. कर्म आहे ते. स्वतः राम प्रभूंना हे कर्म चुकले नाही तर आपल्याला काय चुकणार? प्रत्येकाच्या नशिबात हे सगळं येतं. कितीही मोठा तुमचा शत्रू असो तरी सुद्धा त्याची मदत करावी. जे चांगले कर्म करतो त्याचा साठा होत असतो भगवंताकडे आणि तोच साठा आपल्याला मरत्या वेळेस कामी येतो. देवाचं नाव मुखात येतं. मेल्याच्या नंतर स्वर्गामध्ये जातो, नरकामध्ये जातो. त्या नरकामध्ये गेल्याच्या नंतर ते पुण्य आपल्याला कामी येतं. त्या नरकात गेल्यावरती यमदूत असतात, यम असतो, भयंकर त्यांचं रूप असतं आणि त्या रूपात ते आपल्याला विचारतात, सांग तू पृथ्वी तलावरती काय केलंस?
सांग पृथ्वी तलाव काय केलं? तेव्हा मग आपण सांगावं का मी माझ्या मुलाला एवढे पैसे कमवून ठेवले, मी एवढे पैसे कमवले, मी एवढं मोठं घर बांधलं, मी एवढ्या गाड्या केल्या, मी याचं भांडण लावून दिलं, मी त्याचं भांडण लावून दिलं, मी याचं हिसकावून खाल्लं, मी त्याचं हिसकावून खाल्लं, हे सांगावं का? मी आई वडील संसारात केलेल्या गोष्टी ह्या सर्व आपण यमदूताला सांगू शकत नाहीत. आपली वाचा तिथे निघत नाही. पण जर का भगवंताचं नामस्मरण केलेलं असेल, दान धर्म केलेला असेल, सप्ताहामध्ये पट्टी दिलेली असेल, साधू संतांना जीव घातलेलं असेल, तर ते आपण तिथे सांगू शकतो. आपण म्हणावं, अरे मी पृथ्वी तलावरती भगवंताचं नामस्मरण केलं. काय नामस्मरण केलं हे सांगायची गरज नाही. जसं त्या यमदूताला कळणार आपण नामस्मरण केलंय, तसं तो यमदूत आपल्यापासून पळून जाईल. तो साठा आज आपण केला पाहिजे. तो साठा करण्याकरिताच दान धर्म करावा, अन्नदान करावं. अन्नदान एवढं श्रेष्ठ दान नाही, सर्वात श्रेष्ठ दान आहे. तुम्ही आज पैशाचं दान केलं, उद्या ते पैसे दुसरीकडे जातील. तुम्ही ज्ञानाचं दान केलं, ठीक आहे. तुम्ही अन्नदान केलं ना, तर ज्या व्यक्तीचं जेव्हा ते तृप्तता होते, जी तृप्तता त्या व्यक्तीला होते, तो आपल्याला आशीर्वाद देतो, सहज आशीर्वाद देऊन जातो, आणि तोच आशीर्वाद आपल्याला कामी येतो. म्हणून तो साठा आपण केला पाहिजे. तेच करण्याकरिता परीक्षिती राजा वनामध्ये गेले होते नामस्मरण करायला. पण परीक्षिती राजांचं भाग्य पूर्वजांची पुण्याई असल्यामुळे परीक्षिती राजांजवळ सर्व साधू महर्षी आले, संत आले, आणि ते संत साधू येऊन त्यांना नामसंकीर्तन कसं करावं ते सांगू लागले, कथा सांगू लागले. पण सुरुवात करणार तेवढ्यात तिथे शुकदेवजींचं आगमन झालं. बोलो शुकदेवजी महाराज की. शुकदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. शुकदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. शुकदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. शुकदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो.
शुकांचं आगमन झालं. जसं शुकदेवजींचं आगमन झालं तसं सर्व संत उभा राहिले. सर्व संतांनी शुकदेवजींना नमस्कार केला आणि परीक्षिती राजांनी त्यांचा आदर सन्मान करत त्यांचे पाय धुतले, उंच आसनावरती बसवलं आणि आदर सन्मान करत त्यांना बोलू लागले. बोलत असताना परीक्षिती राजांनी काही प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारले परीक्षिती राजांनी ते आपण उद्या श्रवण करू. उद्या परीक्षिती राजांची कथा बघायची आहे आपल्याला. त्यांचा कसा उद्धार होतो, गजेंद्र मोक्ष बघायचा आहे, मन्वंतराची कथा श्रवण करायची आहे, मत्स्य भगवंताचा अवतार कसा होतो ते उद्या श्रवण करायचं आहे, सूर्यवंशाचा विस्तार बघायचा आहे, रामप्रभूंचा अवतार बघायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांना आनंद देणारा उद्या कृष्ण जन्म आपल्याला करायचा आहे. त्या कृष्ण जन्माकरिता सर्वांनी काय करायचे मी तुम्हाला कालच सांगितलं. पिवळे वस्त्र धारण करून यायचे आणि भगवंताला चॉकलेट बिस्किट घेऊन यायचं. बरोबर, भगवंताला चॉकलेट बिस्किट घेऊन यायचं. उद्या प्रत्येकाने चॉकलेट बिस्किट नाही, ताट आणायचं आहे पूजेचं आणि त्या पूजेच्या ताटामध्ये प्रत्येकाने फुलं आणायचे. एक वेळेस हळदी कुंकू नाही आणलं तरी चालेल, पण प्रत्येकाने फुलं आणायचे. जेवढे फुलं आणता येतील तेवढे आणा आणि ज्या वेळेस भगवंताचा अवतार होईल म्हणजेच ज्या वेळेस भगवंत इथे येतील त्यावेळेस सर्वांनी पुष्पांचा वर्षाव करायचा आहे. असं उद्याचं नियोजन आहे. आता आरतीचे यजमान लवकरच समोर या आणि उद्यापासून कमीत कमी आरती करिता 5 जोड्या तरी उभा राहा. आज आरतीला उभा राहा म्हटल्याच्या नंतर काही संकोच घेतात की आम्ही पंगत नाही दिलेली, आमचा काही हातभार नाही. अरे भगवंताची जर का पूजा करायची असेल तर याची काहीच गरज नाही.